ओम नमः सिद्धिभ्यः। ओम नमः सिद्धिभ्यः। पूजाति पूजयतिभिः सुवन्द्यम् संसार गंभीर समुद्र सेतुं ध्याने कनिष्ठं गरिमा गरिष्ठम् आचार्यवर्यं प्रणमामि नित्यम्। श्री शांति सागरं प्रणमामि नित्यम्। श्री विद्यासागरं प्रणमामि नित्यम्। श्री सन्मति सागरं प्रणमामि नित्यम्। जुल 24 भगवान की देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चतुर्थी समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की मम दीक्षा गुरु युवा श्रवण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की अहिंसामय विश्व धर्म की उत्तम आर्जो धर्म की बोले परम पूज्य गुरु श्री विदेश्वर महाराज की जयकारा गुरुदेव का। भव्य जी हो आचार्य भगवान आणि आचार्य भगवंतांनी ग्रंथामध्ये आर्जवाचं कथन ज्यावेळी आपल्या समोर ठेवले की जीवनामध्ये आर्जव धर्म जोपर्यंत प्रवेश होणार नाही तोपर्यंत जीवनातून बऱ्याच गोष्टी निघून जाणार नाही। आज सकाळच्या सत्रामध्ये अतिशय भाव आणि भक्तिपूर्वक उत्तम आर्जव धर्माचं आपण पूजन केलेलं आहे। दुपारच्या प्रथम सत्रामध्ये त्याच आर्जवतेला किंवा सरलतेला प्राप्त करण्यासाठी युवतींच्यावर संस्कार केले आणि आज आपल्याला चिंतन करायचं आहे की उत्तम आर्जव धर्म काय आहे आणि या व्यवस्थेला आपण समजून घ्यायचं की माझ्या जीवनामध्ये जोपर्यंत मी पूजन अनेक वेळा करेन, मी आराधना अनेक वेळा करेन, मी भक्ती अनेक वेळा करेन, मी बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी बोलून जाईन, परंतु माझ्या जीवनामध्ये माझ्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आर्जव धर्माची स्थापना होणार नाही, जोपर्यंत आर्जव धर्माचं पालन माझ्या जीवनामध्ये करणार नाही तोपर्यंत या सगळ्या पूजा सगळ्या आराधना व्यर्थ आहे। आणि म्हणून आज आपल्याला चिंतन करायचं आहे की उत्तम आर्जव धर्म काय आहे। रुजोर भावो इति आर्जव आचार्य भगवंतांनी म्हणलेलं आहे की सरळ परिणाम असणे म्हणजेच आर्जव धर्म आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, सरळ परिणाम याचा अर्थ आहे अंतरंगातनं आणि बहिरंगातनं एकच असणे, अंतरंगात वेगळं आणि बहिरंगात वेगळं असणं हे निश्चित रूपानं आर्जव धर्म आमच्यापासून बाजूला जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या। आज बरीच व्यक्ती बऱ्याच गोष्टीचं चिंतन मनन करतात, कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, मी कायमस्वरूपी एक वाक्य म्हणतोय की आजकालची माणसं काय झाले माहिती काय, वाकड्या नळाचं पाणी पिऊन त्यांचं मन बी वाकडं झालंय। पहिला वाकड्या नळाचं पाणी पहिली माणसं पित नव्हती म्हणून त्यांचं मन सरळ होतं। पहिली माणसं घागर घेऊन नदीतनं पाणी आणत होते आणि त्या घागरीतलं पाणी त्या ह्याच्यातलं पाणी डायरेक्ट आपल्या ह्याच्यामध्ये ओतून ते पाणी पित होते आणि गाळून ते शुद्धीपूर्वक। आज निश्चित रूपानं घरात चालू
म्हणून मी कायमस्वरूपी म्हणतोय, आमचे गुरुवर आचार्य सन्मती सागरजी महाराज कायम म्हणायचे की आजच्या माणसांचं वाकड्या नळाचं पाणी पिऊन त्यांचं मन सुद्धा वाकडं बनलेलं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सर्वस्वाला आणि मोक्ष पर्यायाला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आमचं मन सरळ करणं आवश्यक आहे. याचं चिंतन करा. या सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. कारण की बऱ्याच वेळा आपण चिंतन करतोय की बऱ्याच गोष्टी आम्ही जीवनामध्ये आणतोय आणि बऱ्याच गोष्टींचा विचार करतोय, परंतु त्या विचाराला आचरणात आणायला आम्ही कमी पडतोय. मी कायमस्वरूपी म्हणतोय, महाराष्ट्रातील लोक आरंभशूर आहेत. याचा अर्थ काय माहिती आहे? महाराष्ट्रातील लोक आरंभशूर आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट जर ऐकली, त्यांच्या मनाला ती गोष्ट भावली, तर ते काय करतात, त्याची सुरुवात मोठ्याने करतात, परंतु शेवट करत नाही. यांना म्हणतात आरंभशूर. महाराष्ट्रातील लोक आरंभशूर आहेत. मग मोठ्यानं आता महाराजांचं प्रवचन ऐकलं तर इथनं जाताना, इथं असल्यावर मी असं करणार, मी तसं करणार, सगळं मनात एवढे मोठे मोठे बंगले बांधतात आणि इथनं गेट मधनं बाहेर पडलं की बंगला धाराशे. यालाच म्हणतात आरंभशूर. आम्ही आरंभशूर होता कामा नये. आम्ही शूर व्हायला पाहिजे, अंतरंगातून बहिरंगातून शूर व्हायला पाहिजे. नुसतं आरंभ शूर होऊन जीवनामध्ये कधीही परिवर्तन होणार नाही, जीवनाचा विकास कधीही साधू शकणार नाही आणि जीवनाची उन्नती कधी होऊ शकणार नाही. जर आमच्या जीवनामध्ये जर आमची उन्नती, आमचा विकास व्हायचा असेल तर आम्ही आमच्या जीवनातून अंतरंगातून बहिरंगातून एक मेक आणि एक सारखं बनणं आवश्यक आहे. त्याच वेळी या गोष्टी साध्य होणार आहेत. कारण की याच्यासाठी एक सुंदर उदाहरण आणि धुळ्या रूपामध्ये एक नीतिकार म्हणतात, तन उजला मन सावला, तन उजला मन सावला, यह बगुला की भेष, यासे तो कौवा भला, बाहर भीतर एक. मी परवा सुद्धा एक उदाहरण देताना सांगितलं होते, आठवते का बघा, की एक गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये उदाहरण कोणाचं असेल की ज्याचं शरीर आहे ते गोर पान आहे, परंतु मन आहे ते काळा आहे. तो कोण आहे? बगळा. पाण्यामध्ये एका पायावर उभारतोय, सगळ्यांना वाटते ध्यान करले. कुठलं ध्यान? महाध्यान चालू आहे. कशाचं? आणि किती हुशार प्राणी तो. ज्यावेळी तो एक पाण्यात एका पायावर उभारतोय त्यावेळी तिथं माशांची रांग त्याच्याजवळ येत्या. त्यावेळी ते रांगीतला पहिला मधला आदला मासा ते धरत नाही. किती हुशार आहे माहिती काय? का धरत नाही? याचं मूळ कारण आहे, त्या रांगेमध्ये शेवटचा जो मासा असेल तोच मासा तो बगळा ग्रहण करतोय. का? कारण की मधला आदला जर किंवा पहिला जर मासा धरला तर सगळे मासे इकडे तिकडे होतील, परंतु शेवटचा धरते, पुढच्या माशांना काही कळत नाही, परत रांग ती परत तिकडे येत्या. याला बगळ्याची चाल म्हणतात. आज बगळ्याने ती चाल कमी केल्या, माणसाने जास्त स्वीकारल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भाव एक असतात, बोलण्यामध्ये एक येते आणि वागण्यामध्ये तिसरंच वागतात. बगळा दोन पद्धतीनं वागत होता आणि माणसं तीन पद्धतीनं. त्याच्यापेक्षा कावळा चांगला आहे. यासे अच्छा तो कौवा भला, जो अंतर भीतर एक सा, म्हणजे बाहेरनं बी काळा आहे आणि आतनं बी काळा आहे, तो चांगला आहे की. नाहीतर आत एक, बाहेर एक, चेहऱ्यावर एक, वचनात एक, क्रियेत एक आणि तिकडं दुसरीकडे गेल्यावर तिसरं. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी स्पष्ट रूपात सांगितलेलं आहे, आम्ही जर आमच्या जीवनात जर कल्याणाचा मार्ग प्राप्त करायचा असेल आणि कल्याणाच्या मार्गावर जर जायचं असेल तर आम्हाला निश्चित रूपाने या गोष्टीचं चिंतन मनन जीवनात करणं आवश्यक आहे. जोपर्यंत याचं चिंतन मनन करणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनात कोणतीही गोष्ट आम्ही करू शकणार नाही. आणि या गोष्टीला साधण्यासाठी आम्ही या गोष्टीचं चिंतन करा की मायाचरी आमच्या अंतरंगातून निघून जायला पाहिजे. आमच्या अंतरंगातून मायाजाल निघून जायला पाहिजे. आमच्या अंतरंगामध्ये जे सगळ्यात मोठं नाही, तुमच्या बहिरंगामध्ये तुम्ही बघताय की कोष्टी किडाक नाही जाल रचते आणि आपल्या त्या जाळ्यामध्ये ते स्वतः अडकून मरून जाते. तसं आज माणसांनी काय चालू केलंय, अंतरंगात मायाजाल बनवायला चालू केलाय की बऱ्याच सगळ्या गोष्टीचं मायाजाल असते आणि त्याला कारणभूत काय बाहेर गोष्ट आहेत सोडा.
त्याचे चिंतन नंतर आपण करणार आहोत, आता मध्येच तिकडे जायला नको. परंतु आता ज्या विषयावर आपल्याला जायचं आहे तो विषय आहे निश्चित रूपानं मायाचरी. या मायाचरीला अंतर्गत काढणं आवश्यक आहे. आणि पहिला महिलांनी जास्त पुरुषात करायला पाहिजे, कारण की मायाचारी केल्यामुळे स्त्री पर्यायाची प्राप्ती झाल्या. आज आम्ही निश्चित रूपानं मायाचारी जर मागच्या भावामध्ये, बऱ्याच मागच्या भावामध्ये मायाचारी केली नसती तर आम्ही निश्चित रूपानं आज पुरुष पर्यायामध्ये असतो, महाराजांची सेवा केला असतो, स्वतः दिगंबर बनला असतो, स्वतः आहार घेतला असतो, चर्या केला असतो. किती चांगलं नाही. आज बऱ्याच महिलांना मनामध्ये विकल्प होते, कधी कधी शंका समाधानात प्रश्न येतात की महाराज आम्ही पुरुष का नाही. त्यांना विचारलं पुरुष तुम्हाला व्हायची काय इच्छा आहे, तर किती पुरुष मुलं तुमची वयावरती करायला येतात, सेवा करायला येतात, तुमच्या जवळ येतात, आम्हाला ती संधी मिळत नाही. म्हणलं मायाचारी सोडा की. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्या अंतरंगातली मायाचारी आहे ती मायाचारी सोडून टाकायला पाहिजे. त्यावेळी निर्माणाने भविष्यामध्ये आम्हाला पुरुष पर्याय प्राप्त होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. कारण ते एक गोष्ट लक्षात घ्या, असं कोण दाखवून, कोण करून, कोण बोलून काय होणार नाही. आचरणात आणणं आवश्यक आहे. आणि की काय चालतं माहिती काय, आम्ही काय आहे, आमच्या अंतरंगामध्ये काय ठेवलेलं आहे किंवा अंतरंगामध्ये काय भरलेलं आहे याची जाणीव आम्हाला असणं आवश्यक आहे. इथं बसलेले बरेच जण आहेत, त्यांना तर पहिला जाणीव असायला पाहिजे, मी ऐरा गैरा नत्तू खैरा नाही, मी साक्षात महावीरांचा वंशज जैन कुलामध्ये जन्मलेला जैन व्यक्ती आणि जैन श्रावक आहे याची जाणीव तर असायला पाहिजे. आज बरीच माणसं हे विसरून चालले. आचार्य सन्मती सागर महाराज एक उदाहरण सांगायचे काय झालं माहिती काय, जंगलामध्ये एक सिंहाचं पिल्लू होतं एवढं छोटं. आणि ते सिंहाचं पिल्लू एक दिवस की नाही आईपासून बाजूला जरा इकडे तिकडे खेळत होतं. आता त्याला बी खेळावं वाटते, परंतु लय लांब जाऊन खेळायचं नाही. काय बारके पोरांना सांगाले हो, ते लांब खेळत 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 कुठं गेलं त्याला कळलं नाही. आणि ते आईपासून एवढ्या बाजूला गेले की ते आईपासून चुकलं. आणि चुकल्यानंतर आता नाही एक रात्र नाही पूर्ण एकांतामध्ये एका झाडाखाली त्याला निचरपणं काढावी लागली. कारण की आई आता हरवलेली आहे, मी चुकलेलो आहे, आता पर्याय नाही. म्हणून त्यानं काढलं. दुसऱ्या दिवशी ते आईला हुडकण्यासाठी इकडे तिकडे फिरायला. परंतु काय केलं, एवढा प्रवास त्यानं जंगलाचा केला तर ते जंगलाच्या बाहेर गेलं. बाहेर जराच अंतर राहिलेलं. आणि त्या जंगलाच्या बाहेरच्या बाजूला तिथं एक धनगर व्यक्ती होता. तो कोणी शेळ्या चरवायला घेऊन आलता. आणि ते सिंहाचं पिल्लू काय करते, आता ते बघते, त्याला माहित नव्हतं मी कोण आहे, मी काय आहे. ते काय करते, त्या शेळ्यांच्या पाठीमागनच, आता ते शेळ्यांच्या पाठीमागनच नाही, त्या शेळ्यांच्या बरोबर ती जाते. सिंहाचं पिल्लू काय सांगले बघा, ते सिंहाचं पिल्लू त्या शेळ्यांच्या बरोबर जाते. आता तिथं गेल्यानंतर ज्यावेळी नाही तो धनगर व्यक्ती शेळ्या मोजायला आलता त्यावेळी तो बघितला की सिंहाचं पिल्लू आहे. तर असून दे, हे पिल्लू आहे काय करणार नाही, असून दे आपल्यामध्ये. मग त्याला कधी कधी जरा दूध ठेवायचं, ते दूध प्यायला द्यायचं. मग शेळ्यांच्यातल्या बारके बारके पिल्लू शेळ्या असतात ते त्या सिंहाच्या पिल्ल्याबरोबर खेळायला लागल्या. आणि ते एवढं एकमेक त्या सगळ्यांच्यात झालं, ते विसरून गेलं. शेळ्या जसं वागतात तसंच ते वागायला चालू केलं. आणि काय झालं, हळूहळू वाढत 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 ते सिंहाचं पिल्लू एवढं होतं ते आता एवढं झालंय. तरी सुद्धा ते शेळ्या कसं जात्यात तसं त्यांच्या पाठीमागनं गप जायचं. दूध दिलं तर प्यायचं, काय पाणी दिलं तर प्यायचं, काय खायला घातलं तर खायचं आणि गप बसायचं. आणि एक दिवस काय होतंय माहिती काय, एक दिवस त्या शेळ्या चरायला नेलेल्या असतात त्यावेळी नाही ते सिंहाचं पिल्लू सुद्धा त्या शेळ्यांच्या वर चरत असते. आणि ते चरत असताना निश्चित रूपानं ज्यावेळी त्याला तहान लागल्यानंतर तिथंच एक नदी असते आणि ते नदीजवळ जाताना पाणी प्यायला, त्याच वेळी काय होतंय माहिती काय, त्याच वेळी त्या नदीच्या पलीकडं खरोखरचा सिंह पाणी प्यायला आलता. तो बघतोय, अरे हे सिंहाचं पिल्लू असून हे शेळ्यांच्या मध्ये काय करले. त्यावेळी तिथनच पलीकडच्या साईडनं म्हणे एक दगड होता, त्या दगडावर तो सिंह उभारतोय आणि जोरदार एक डरकाई फोडल्यानंतर, त्यावेळी ती डरकाई फोडल्यानंतर ते सिंहाचं पिल्लू त्याकडे डरकाईकडे बघतंय. ते भिलेल्या अवस्थेमध्ये, त्याला अजून जाणीव नव्हती मी कोण आहे. ते भिलेल्या अवस्थेत भीते जरा पाठीमाग लपून बसतंय, पाय खाली करून लपून बसते जसं शेळ्या बसत होते तसं. परंतु काय होते माहिती, ते बघितलेलं असते पुढचा कोण व्यक्ती डरकाळी फोडायलाय. त्यावेळी ते परत ते डरकाळी फोडताना जरा थांबतोय सिंह. आणि ते सिंह थांबल्यानंतर हे परत पाणी प्यायला पुढे जाते. त्यावेळी त्या पाण्यामध्ये बघतोय
पाण्यामध्ये बघितल्यानंतर त्याला लक्षात येते की पुढं जो डरकाळी फोडायला त्याचीच प्रतिकृती ह्या पाण्यात आहे. म्हणजे मी निश्चितपणा त्याचा वंशज मी आहे, माझ्यामध्ये शक्ती एवढी आहे की मी डरकाळी फोडू शकतोय. आणि त्यावेळी ते काय करताय, एवढ्या जोरात एक डरकाळी फोडतोय, डरकाळी फोडल्यानंतर सगळ्या शेळ्या आणि धनगर सगळा पळून जातोय. त्यावेळी त्याला जाणीव झाली की मी साधारण व्यक्ती नाही तर सिंहाचा छावा मी आहे. हे जाणीव झाल्यानंतर डरकाळी फोडल्यानंतर त्याला जाणीव झाली. असं आज निश्चित रूपाने आम्हाला जाणीव करून देणं आवश्यक आहे. आम्ही ऐऱ्यागैर कोण नाही, आम्ही कोण आहे. जैन आहे, चिंतन करणं आवश्यक. आम्ही ज्या गोष्टींचं आचरण आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितलंय त्या गोष्टींचं आचरण जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत या गोष्टी जीवनात आणणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात उत्कृष्ट जीवनात कुठलं उदाहरण असेल, तुम्ही रोज सगळीजण कने त्या उदाहरणाला आपल्या डोळ्यासमोर आणताय. हे सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण आजच्या धर्मावर घटित होत आहे. मैं वह आईना हूं जो देखूंगा वही दिखाऊंगा. मैं वह आईना हूं जो देखूंगा वही दिखाऊंगा. फरेब देने का मुझे हुनर नहीं आता, फरेब देने का हुनर मुझे नहीं आता, मैं देखूंगा वही दिखाऊंगा. हे जर जीवनात तुमच्या आलं, मी तो आरसा आहे जो आरसा जो बघतोय तेच दाखवतोय. मी तो आरसा आहे, मी जो बघतोय तेच दाखवतोय. माझ्या जीवनामध्ये मी माझ्याजवळ असली कुठली कला नाही की मी जे बघतोय त्याच्यापेक्षा दुसरं दाखवू, अशी कला नाही. ही फक्त कला माणसांच्या जवळ आहे. जे बघतात ते करत नाही, दुसरंच करतात. त्याच्या पुढे जाऊन जीवनात जे ऐकतात ते बी करत नाही, त्याचे विपरीत बी करतात. मनात एक, वचनात एक, आणि काय एक तिसरं. हे करणेच म्हणजे निश्चितपणे आर्जव धर्माला आम्ही आमच्या अंतरंगातनं काढून टाकणे ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जीवनात चिंतन करा. एक गोष्ट लक्षात घ्या, एक उदाहरण सांगतो किती महत्वाचं आहे. जीवनामध्ये मायाचरी कधीही करता कामा नये. कधीही निश्चितपणे आम्ही आमच्या जीवनामध्ये एक नाही कपटाचारीला प्रवेश देता कामा नये. आणि कधीही आमच्या जीवनात नाही मायारूपी जाल बिचवता कामा नये. जर आम्ही जाल बिचवलं तर त्याच जाळामध्ये आम्ही अडकून बसणार ही गोष्ट लक्षात घ्या. संसारूपी जाल सुद्धा मायाजालच आहे. हो, कशाला अडकताय, पडा बाहेर. तुम्ही गेलाय आणि आम्हाला सांगायला हे तर सगळं पाय बी अडकून बसल्यात, बेड्या घातल्यात. गळ्यात एक बिडी घातलेली पहिल्यांदाच, किती वेळा 7 वेळा सावधान म्हटलं तरी सावधान झाले नाही. आता कशी होतील. चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. सगळ्यात मोठं मायाजाल काय असेल तर हा संसारच सगळ्यात मोठं मायाजाल आहे. पहिला त्या संसारापासून बाजूला होण्याचा किंवा प्रपंचापासून बाजूला होण्याचा पुरुषार्थ करणे म्हणजे उत्तम आर्जव धर्म ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यासाठी पुरुषार्थ करणे, या प्रपंचापासून संसारापासून दूर होण्याचा पुरुषार्थ करणे म्हणजे उत्तम आर्जव धर्म ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही आजपर्यंत आर्जव धर्म सांभाळला, नुसतं अंतरंगातलं मायाजाल काढलं की झालं. अरे बहिरंगातलं मायाजाल कोण काढणार. सगळ्या मोठ्या एवढ्या तुरुंगामध्ये आणि एवढ्या मोठ्या मायाजालमध्ये, एवढ्या मोठ्या जेलमध्ये अडकून बसले. कसं झालंय माहिती काय, आम्ही जेलमध्ये अडकलोय तरी कळतंय पण वळण झाले. काय करायचं. आचार्य महाराज एक उदाहरण देत होते. एक व्यक्ती होता आणि त्याला अंधार कोठडीमध्ये टाकलेले शिक्षेला. त्याचे डोळे बिळे बांधून, हात तीन बांधून, पाय जरा मोकळे होते. आणि तो काय करतोय, जरा आत टाकल्यानंतर नाही तो काय करतोय माहिती काय, तो उठतोय आणि तिथनच खांद्यानं नाही भिंतीला पर्स करत भिंतीला धरून 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 त्या दरवाजाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. परंतु काय होतंय माहिती काय, ज्यावेळी तो दरवाजाजवळ पोहोचतोय, आता दरवाजाजवळ पोहोचल्यानंतर त्याला दरवाजा मिळणार आहे अंधार कुठे बाहेर पाहण्याचा. परंतु त्यावेळी पाठीत खाज होत्या म्हणून नाही तो खांदा पाठीमागे घेतोय आणि खाजवतोय, तोवर तो दरवाजा निघून जातोय. आणि परत ज्यावेळी दरवाजाजवळ येतोय त्यावेळी परत आणि परत खास सुटत्या आणि परत. ही त्या अंधार कुठलीतल्या नाही कैद्याची गोष्ट नाही, ही तुमची आमचीच कथा आहे. आमचं असंच व्हायलंय.
या संसार रूपी प्रपंच रूपी अंधार कोठडीमध्ये आम्ही अडकून बसलोय. ज्या ज्यावेळी निश्चितपणे या संसारातून प्रपंचातून बाहेर निघण्याचा मार्ग आम्हाला मिळतोय, त्यावेळी निश्चित रूपाने मायाच्या रूपी अख्खा आम्हाला सुटल्यानंतर तो दरवाजा मात्र निघून जाते. हो यान माडू सम्यक्त माडू दरवाजातून बाहेर पडण्याचा मार्ग कुठला असेल तर सम्यक्त आहे. चिंतन करा. पहिली पायरी आहे ती. या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. मी उदाहरण सांगणार होतो. आचार्य भगवंत सन्मत सागर महाराज कायम याचं उदाहरण सांगायचे. एक राजा होता आणि तो राजा एका माया नगरीमध्ये गेला आणि त्याला वाटलं की या माया नगरीमध्ये मी गेलोय म्हणजे निश्चितपणे काहीतरी चांगलं घेऊन यावं, सगळ्या जगाला दाखवावं असं. तुम्हाला बी वाटतंय की बाजारात गेल्यावर काहीतरी चांगलं घेऊन यावं, ती बी माया जायचं आहे. आज काय बी गोष्ट बोलली तर तुमच्यावर घटित होणार आहे, आमच्यावर आणि तुमच्यावर. त्यामुळे चिंतन करा या गोष्टीचं. त्याला वाटलं की या निश्चित रूपानं माया नगरीमधून मी काहीतरी सुंदर घेऊन आहो, म्हणजे तो काय आहे सगळ्यात. त्याला एक सगळं ते माया नगरीमध्ये फिरल्यानंतर एक अशी गोष्ट, एक घटना घडली. एक चित्रकार होता. तो चित्रकार कने हुबेहूब चित्र काढायचा. त्याला वाटलं माया नगरीचे चित्र आहे म्हणजे काय तर त्यात काहीतरी गोम असणार आहे, म्हणून तो काय म्हटला चित्र काढूनच न्यावं. मग तो चित्रकार जवळ तो गेला राजा, आणि तो राजा म्हणतोय माझं एक चित्र काढायचं आहे. तेव्हा तो चित्रकार म्हणतोय ही माया नगरी आहे, मी चित्रकार आहे परंतु 4 प्रकारची चित्र काढतोय. तुम्हाला कुठल्या प्रकारचं. अरे चित्रच आहे आणि 4 प्रकारचे चित्र कुठलं. आता माझा एकच चेहरा आहे, माझी एकच हुबहूब प्रतिकृती आहे आणि माझी एकच कलर आहे आणि हे 4 प्रकारचे चित्र कुठलं काढतोय. त्यावेळी त्या राजाला बी काही कळलं नाही काय भानगड आहे. त्याला वाटलं मनामध्ये ही माया जी आहे म्हणजे काहीतरी फसवाफसवी भानगड असेल, म्हणून त्या चित्रकाराला विचारते बरं 4 प्रकारचे कुठली चित्र काढताय. त्यावेळी तो चित्रकार म्हणतोय राजाला पहिल्या प्रकारचे चित्र आहे तो सध्या विद्यमान कुठल्या परिस्थितीमध्ये व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं हुबेहूब आता परिस्थितीमध्ये असलेलं चित्र काढतोय, ते पहिलं चित्र. दुसरं चित्र कोणतं असेल त्याच्या मनामध्ये इच्छा आहे की भविष्यात मला ते बनायचं आहे, त्याची प्रतिकृती काढतोय, हे दुसरं चित्र. तिसरं चित्र आहे की भूतकाळामध्ये मी काय होतो त्याचं चित्र. आणि चौथं चित्र आहे माझं ध्येय काय आहे ते ध्येयाचं चित्र काढणे. या 4 प्रकारची चित्र या मायानगरीमध्ये काढली जातात. राजा ऐकल्यानंतर स्तब्ध झाला. राजा धार्मिक होता, बहुतेक गिजवण्याचा असेल. तो राजा म्हणला की मला 3 प्रकारची चित्र नको आहेत, माझं हुबेहूब काय माझी आता परिस्थिती आहे त्याचं चित्र काढा. परंतु आजकालची माणसं आहेत ही विपरीत आहे. आज सगळी चित्र वेगळी आहेत. शरीर कलर चित्र एकसारखं आहे परंतु त्यांची चित्रातली चित्र लय आहेत. चेहरे के अंदर चेहरा है बहुत बहुत गहरा है, चेहरे के अंदर चेहरा है बहुत बहुत गहरा है, लेकिन अहिंसा और सत्य के और आर्जव के क्षेत्र हम अंधे और बहरे हैं. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही अहिंसा सत्य संयम आणि आर्जवच्या क्षेत्रामध्ये आम्ही बहिरे आणि आंधळे आहे, ते लक्षात येत नाही. या माया नगरीमध्ये आम्हाला निश्चितपणे भूल बोलायला लक्षात येत नाही की मी काय करायलोय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कोणती क्रिया करणार आहे त्या प्रत्येक क्रियेला आम्हाला निश्चितपणे सामोरे जाऊन प्रत्येक क्रियेचं जे पाप बंद होणार आहे त्याच्या निश्चितपणे त्या गोष्टीला आम्हाला सामोरे जावे लागेल, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं याचं चिंतन करा की आम्ही लय काय काय करतोय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे की या सगळ्या गोष्टीचं चिंतन. आज बऱ्याच गोष्टी आणि बरीच माणसं काय काय दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जे दाखवायचं आहे ते सगळं सरळ दाखवणं आवश्यक आहे. तुम्ही काय आहे हेच दाखवणं आवश्यक आहे. आणि कधी कुठल्याही व्यक्तीनं आपली परिस्थिती किंवा आपली जी आता जी स्थिती आहे ती कधी विसरता कामा नये. जीवनामध्ये जर प्रगती करायची असेल, मागच्या कुठल्या अवस्थेतून मी आता कुठल्या अवस्थेत आलोय, मागची अवस्था आणि आता कुठल्या अवस्थेत आहे ती अवस्था कधी विसरता कामा नये. त्याच वेळी व्यक्ती आदर्श पदाला किंवा उच्च पदाला किंवा एक जीवनामध्ये आदर्श निर्माण करणारा तो व्यक्ती बनतो, ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. नाहीतर काय होतंय, बऱ्याच जणांना आज परिस्थिती अशी बनलेली आहे की बरेच जण निश्चित रूपानं सगळ्या त्याच परिस्थितीतून गेलेले असतात.
परंतु बरेच जण काय करतात, आता जे आहे त्या परिस्थितीचं भूत त्यांच्या मानगुटीवर चढते. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आचार्य भगवंत सन्मती सागर महाराज कायम सांगायचे एक उदाहरण अतिशय सुंदर, की साधी गोष्ट परंतु त्या साधी गोष्टीनं मार्मिक तत्व मात्र आपल्याला मिळायचं. महाराजजी कायम सांगायचे, दोन मित्र होते आणि काय झालं माहिती काय, एक मित्र त्या दुसऱ्या मित्राची नाही, आता दोघं नोकरीला लागलेले, त्यांचा संसार चालू होता, परंतु एका मित्राला त्या मित्राची आठवण फार झाली म्हणून तो काय म्हणते, त्या मित्राला जाऊन आज भेटावं, मला सुट्टी आहे. त्या मित्रानं मात्र प्लॅनिंग केलं होतं की पार्टीला जायचंय, अमुक या ठिकाणी, अमुक या ठिकाणी, अमुक या ठिकाणी. तो मित्र सगळी तयारी करून आपल्या पत्नीला त्यांनी घेऊन नाही आता गाडीत बसणार आहे, तोपर्यंत तो मित्र गेला. बघितल्यानंतर गाडी सोडला, तिथे लगेच मित्राकडे गेला. अरे तू कसं आलास इकडे, कारण की मित्र आहे. आणि जो मित्र आलता तो निश्चितपणे गरीब परिस्थितीमध्ये होता आणि जो मित्र होता तो श्रीमंत परिस्थितीमध्ये होता. आणि परंतु जो गरीब मित्र होता तो प्रसिद्ध लेखक, प्रसिद्ध वक्ता आणि प्रसिद्ध कथानकारक होता. तो त्याची बरीच ख्याती होती, परंतु राहणीमान साधं, अतिशय सोज्वल आणि सरळ राहणीमान होतं. तो म्हणतोय, आज मला तुझी जास्त आठवण झाली म्हणून मी तुला भेटायला आलो. भेटायला आलास, परंतु काय करू, मी आज सुट्टी आहे म्हणून नाही, माझे कार्यक्रम सगळे फिक्स करून टाकलेत आणि मी बाहेर चाललोय. असं कर, राहून दे, तू माझ्याबरोबर पार्टीला चल. त्यावेळी तो म्हणतोय, तुझा स्टेटस काय, माझा स्टेटस काय, मी तुझ्याबरोबर कसं पार्टीला, माझे कपडे काय, त्या पार्टीत गेल्यानंतर तुला लोक काय म्हणतील, तेव्हा तू काय भिवू नकोस, माझे कपडे घालतो आणि चल. आता या मित्राला आनंद वाटला की आपला मित्र आहे, एवढ्या वर्षाने भेटलाय, निश्चित रूपानं मित्र एवढं सांगायला तर मित्रावर जायला पाहिजे. तो त्याचे कपडे परिधान करतोय आणि त्याच्याबरोबर पार्टीला जातोय. पार्टीमध्ये गेल्यानंतर तो म्हणतोय, पार्टीमध्ये गेल्यानंतर का नाही, ज्यावेळी ह्याच्या हातामध्ये माईक येतोय त्यावेळी का नाही तो समजा म्हणते, असा माझा मित्र लेखक आहे, उत्कृष्ट वक्ता आहे, उत्कृष्ट कथानकर काय, एवढी ख्याती त्याची आहे, परंतु त्याच्या अंगावर असलेले कपडे मात्र माझे. त्या मित्राला एवढं वाईट वाटतंय की पार्टीला नेला आणि नाही माझा अपमान तिथे केलाय. तिथनं बाहेर आल्यानंतर तिथं गप बसतोय. तिथनं बाहेर आल्यानंतर निश्चित रूपानं तो मित्र म्हणतोय, अरे मित्रा काय केलास, असं जर करायचं होतं तर मला कशाला बोललास, मी आलो नसतो. मित्रा क्षमा कर, मी सहज बोलून टाकलो. आणि तो मित्र म्हणतोय, आता मी जातो. नाही अजून एक ठिकाणी पार्टीला जायचं, चल. त्यावेळी म्हणतोय, मित्रा मी नको, ते घेऊन जातोय. ठीक आहे म्हणतोय, समजावून सांगतोय आणि घेऊन जातोय. परत घेऊन गेल्यानंतर परत तिथं पार्टीमध्ये आणि परत तीच व्यवस्था निर्माण होते. व्यवस्था निर्माण झाल्यानंतर परत माईक आल्यानंतर तो म्हणतोय की निश्चित रूपानं हा लेखक आहे, कथानकार आहे, अमुक आहे, सगळं सांगतोय. आणि शेवटला म्हणते, ही कपडे बहुतेक त्याचीच आहेत. असं खाल्लं काय. आणि त्या मित्राला एवढं वाईट वाटलं की मी याच्याबरोबर येऊनच चूक केल्या. ह्याची मायाचारी एवढी आहे की निश्चितपणे बोलतोय एक आणि करतोय एक आणि दाखवतोय एक. त्याच्यामुळे याच्या संग आलं नसतो. बरं मी गरीब आहे, मी लेखक आहे, वक्ता आहे, कथानकार आहे, परंतु निश्चितपणे माझ्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये एक वाक्यता आहे, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे. त्यामुळे याच्यामुळे आलं नसतं तर बरं झालं असतं. त्यावेळी तो बाहेर आल्यानंतर परत तो मित्र म्हणतोय, एवढा अपमान करायचा होता तर मला कशाला पार्टीला घेऊन आलास, मी तुझ्या घरापासूनच की नाही तुला भेटलो असं तिथनं निघून गेलो असतं. अरे मित्रा मला क्षमा कर, माझ्या चुकून तोंडातून निघून गेलं, अजून एक पार्टी आहे, चल माझ्यावर. तो मित्र म्हणतोय, नाही मी काय आता येणार नाही, आता 2 वेळा झाल्या, आता तिसऱ्यांदा होता कामा नये. त्या म्हणतोय, मी काही करत नाही, चल. आणि त्याला पुढं सारून घेऊन जातोय गाडीत घालून. आणि त्या तिथं गेल्यानंतर परत आणि त्याची वाहवा सगळी स्तुती आधी करतोय. आणि शेवटला काय म्हणते माहिती काय, बहुतेक हे जे कपडे हे जे जायचं वाटतं झालं. आणि त्या मित्राला एवढं वाईट वाटते. तो मित्र म्हणतोय, बाहेर आल्यानंतर मित्र म्हणतोय की मित्रा, आज मला दुनियाची रीत कळलेली आहे. ही दुनियामध्ये लोक कसे वागतात, त्यांच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, वागण्यामध्ये, सगळ्यांच्या मध्ये वेगळेपण आहे. त्यामुळे निश्चितपणे सगळ्या दुनियाची रीत मला कळलेली आहे. त्यामुळे निश्चित रूपानं आज मला कुठं जायचं आणि कुठं जायचं नाही याचा चांगलाच बोध मला मिळाला आहे. त्यामुळे तुझी चूक काही नाही, यात माझीच आणि माझ्या कर्माची चूक आहे. मित्रा मला क्षमा कर म्हणतात. त्यावेळी तरी सुद्धा एवढं सांगून सुद्धा त्या मित्राला काही वाटत नाही, तो निघून जातो. आज ही दुनियाची रीत बनलेली आहे.
आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, याचं चिंतन तुम्ही जीवनामध्ये करा. कारण की जीवनामध्ये एक गोष्ट लय महत्वाची आहे. कारण की बघा, आज सगळ्यात महत्वाची बाब काय असेल, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असेल, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आमच्या अंतरंगात काय आहे तेच बहिरंगात असणं आवश्यक आहे. अंतरंगात जो धर्म आहे तोच बहिरंगात धर्म करणं आवश्यक आहे. अंतरंगात जे आचरण आहे ते बहिरंगात आचरण करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कोण व्यक्ती कुठल्या व्यक्तीला जर फसवायचा प्रयत्न केला, तो व्यक्ती त्या व्यक्तीला फसवायला नाही, तो स्वतः फसवायला आणि स्वतः फसायला, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की पुढचा व्यक्ती सरळ आहे म्हणून त्या गोष्टीचा फायदा जर कुठल्या व्यक्तीने घेतला, 3 काळात निश्चितपणे करू शकत नाही. कारण की फसवणाऱ्या व्यक्तीला वाटत असते त्या व्यक्तीला मी फसवालोय, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तो फसवणारा व्यक्ती स्वतः फसत चाललाय आपल्या मायाजाळामध्ये. कारण की प्रत्येक व्यक्तीचं कर्म, प्रत्येक व्यक्तीचं पुण्यपाप याच्यावरच त्याच्या सगळ्या गोष्टी चालत असतात. ही गोष्ट मात्र लिहिणं आवश्यक आहे. हा कर्म सिद्धांत आचार्य भगवान कुंद स्वामींनी समय साध्य ग्रंथात दिलेला आहे. त्यामुळं एका नीतिकाराने एक दुवा सुधारलेला आहे, माया ठगनीने ठगा ये सारा संसार, पर माया जिसने ठगी उसकी जय जयकार. एक गोष्ट लक्षात घ्या, माया ठगनीने ठगा हे सारा संसार, संसारामध्ये सगळं चालू आहे ते मायाचारचं जाळ चालू आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जिसने माया को ठगी, ज्यानं मायाला जिंकलेलं आहे, या संसारामध्ये त्याचाच जय जयकार होतोय. कोण व्यक्ती म्हणला मी याला खाली पाडतो, तो पडणार नाही. कोण व्यक्ती म्हणला मी मायाचारी कपटाचारी करून या व्यक्तीची नाही बदनामी करतो, होणार नाही. कारण की ज्या व्यक्तीनं मायाचारी, या मायाचार्याला आपल्या वश केलेला आहे, या संसारामध्ये त्याचीच जय जयकार होते, त्याचाच विजय होतोय आणि त्याचीच बाजू भक्कम होते. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. आम्ही बऱ्याच वेळा विचार करतोय, कारण की या जगात आमचे आचार्य महाराज कायम ह्या 4 गोष्टी सांगायचे, परंतु ज्यावेळी शास्त्राचं चिंतन मनन शास्त्र स्वाध्याय ज्यावेळी पुढे होत गेला, त्यावेळी कळलं आचार्य महाराज किती सूक्ष्म रूपामध्ये किती मोठी गोष्ट सांगून जायची. की या जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. आचार्य महाराज कायम सांगायचे, सन्मत स्वामी महाराज आम्ही ऐकत होतो, कारण त्यावेळी त्याची किंमत नव्हती, त्या वाक्यांची किंवा त्या वाक्यांची किंमत नव्हती की वाक्य किती मोठी तत्व आणि किती मोठी गहिराई या वाक्यात भरलेले आहे. जसं सागर बूंद समाय आचार्य भगवान विद्यासागरांचं एक पुस्तक आहे की आचार्य भगवंतांची सगळी तत्वसूत्र त्या एका पुस्तकामध्ये सागर बूंद समाय, त्याचं संयोजन निर्यापक श्रमण मुनिश्री समतासागर महाराजांनी केले. ते सुंदर पुस्तक आहे की एक एक शब्दामध्ये एवढा मोठा अर्थ आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी टाकलाय. तसंच आचार्य भगवंतांची वाक्य आज निश्चित रूपानं सन्मत सागर महाराजांनी जे काही शिकवलंय, जे काही सांगितलंय, ते एवढे मोठे तत्व आणि एवढे मोठे गूढ रहस्य त्यात रपलेलं असायचं. ते कायम सांगायचे 4 लोकांची, की जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात. त्यामध्ये पहिल्या प्रकारचे लोक आहेत ते मनुक्याप्रमाणे असतात. याचा अर्थ काय माहिती काय, ते बाहेरनं सुद्धा मोह आणि अंतरंगात सुद्धा मोह, म्हणजे बाहेरनं सुद्धा सरळ आणि अंतरंगात सुद्धा सरळ. ते मनुक्याप्रमाणे. मनुका कसा असतोय, वर्ण भी मोह आहे, आत्म भी मोह आहे. वर्ण भी सरळ आहे, आत्म भी सरळ आहे. दुसरी माणसं असतात ती नारळाप्रमाणे असतात. ती बाहेरून कठीण आणि अंतरंगातून मऊ असतात. याचाच अर्थ काय, याचा अर्थ आहे ते बाहेरून कुटील असतात आणि अंतरंगातनं सरळ असतात. हा दुसरा वाक्य आहे. तिसरी माणसं असतात ती बोराप्रमाणे असतात. ते बाहेरून मऊ असतात आणि अंतरंगातून कठीण असतात. ज्याप्रमाणे बाहेरून सरळ आहेत, अंतरंगातून मात्र कुटील आहेत. ते दाखवत नाहीत. तुम्ही म्हणताय की तुमच्या मराठी भाषेमध्ये आतल्या गाठीचे असतात. आणि तिसरी माणसं असतात, 4थ्या प्रकारची माणसं आहेत, ती निश्चित रूपानं सुपारीप्रमाणे असतात. ती बाहेरून सुद्धा कठीण आहेत, अंतरंगात सुद्धा कठीण आहेत. ती बाहेरून सुद्धा कुटील आहेत, अंतरंगातून कुटील आहेत. ही 4 प्रकारची माणसं समाजात असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, संसारामध्ये सगळ्या प्रकारची माणसं मिळतील,
परंतु आजपर्यंत मी निश्चितपणे इकडे तिकडे विहार करत असताना माझ्या जीवनामध्ये आज मनुकाप्रमाणे जी माणसं असतील त्यामध्ये कुणाचं नाव घेत असेल तर प्रथम आचार्य शांतीसागर, आचार्य भगवान विद्यासागर आणि आचार्य भगवान सन्मतीसागरांचं नाव ती बाहेरून सुद्धा सरळ होती आणि अंतरंगातून सुद्धा सरळ मनुकाप्रमाणे असणारी माणसं. आमचं जीवन सुद्धा मनुकाप्रमाणे बनणं आवश्यक आहे. ते अंतरंगातून सुद्धा सरळ पाहिजे आणि बहिरंगातून सुद्धा सरळ पाहिजे. त्याच वेळी उत्तम आर्जव धर्माला प्राप्त करू शकतो ही गोष्ट लक्षात घ्या. चिंतन करा या सगळ्या गोष्टीचं चिंतन. आज काय व्हायला माहिती काय, आज आमच्या आत्मपरिणामांची गिरावट का व्हायला याचं मूळ कारण सजावट, बनावट आणि दिखावट. इसीलिए हो रही है हमारे आत्मगुण की गिरावट. आज या 3 गोष्टीत आम्ही फसून बसलोय. सजावट, बनावट आणि दिखावट. इसलिए हो रहे हमारे आत्मगुण की गिरावट. याचं मूळ कारण आहे सजावट. कोण आहे ते दाखवत नाही. असतं एक आणि दाखवते. कळलं तुम्हाला काय म्हणायचं. बनावट. बनावट याचा अर्थ आम्ही आमच्या आचरणामध्ये मनात एक असते, करतोय, आचरणात नाही एक, हे बनावट आहे. आणि तिसरा आहे दिखावट. दिखावट तर आज असे आहे काय काय माणसं काय काय दाखवतात कुणास ठाऊक. त्याचं चिंतन करायचं. एक आचार्य महाराज उदाहरण सांगायचे कायम. एक व्यक्ती होता, तो मॅनेजर पदावर होता आणि त्याला सगळ्या व्यक्तींना जास्त आपला निश्चितपणे सगळं चांगलं दाखवण्याची लई सवय होती. आणि एक दिवस काय होते माहिती, सगळ्यांना तो दाखवत होता की असा आहे चांगला. आणि एक दिवस काय होते माहिती काय, एक व्यक्ती येतोय आणि त्याचं दार ठोकवतोय. तुम्ही त्याला स्पेशल केबिन होती, त्या केबिन मध्ये मॅनेजर आहे म्हणल्यावर हो, केबिन मध्ये असे एक खुर्ची, टेबल, सगळी व्यवस्था, सगळी आत व्यवस्था, AC BC फॅन आहे, सगळी व्यवस्था होती. आता मॅनेजर आहे म्हणल्यावर कंपनीचा मॅनेजर आहे. आणि काय झालं, एक व्यक्ती आला आणि तो टक 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 वाजवायला. तो कमीन म्हणला आणि तो व्यक्ती यायला हे बघितल्यानंतर त्याने लगेच फोन घेतला. फोन आला नव्हता, बोलायची ऍक्टिंग. हा हॅलो, हा इकडे आहे, हा तिकडे आहे, हा ठीक आहे. तो व्यक्ती पुढ्यात येऊन बसलाय ना त्या पुढ्यात. त्यावेळी बरं तुमचं काय, फोन मध्येच बोलतोय. हा तो व्यक्ती पुढचं काय म्हणते माहिती काय, अहो साहेब मी टेलिफोन ऑफिस मधला, तुमचा फोन बंद पडलाय म्हणून दुरुस्त करायला लागला. त्यावेळी गप फोन खाली ठेवला हळूच. असं आहे व्हय. दिखावटचं उदाहरण सांगितलं. चिंतन करणं आवश्यक आहे. आज बरीच माणसं असं दाखवतात की मी निचुरबान आहे, मी काय आहे हे पेक्षा मी काय निचुरबान नाही हे दाखवण्याची बऱ्याच जणांना हौस आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये सरळ परिणामपूर्वक अंतरंगातून बहिरंगातून बऱ्याच गोष्टीतून एक समान असणं आवश्यक आहे. त्याच वेळी उत्तम आर्जव धर्माला आम्ही प्राप्त करू शकतो ही गोष्ट लक्षात घ्या. मी दाखवायचा जाशीला कधी तर टाय फीस झाल्यावर कळेल की त्या मॅनेजरचं झालं तसं. काय म्हणलो, टाय फीस. चिंतन करणं आवश्यक आहे. त्याला दाखवायचं होतं असं आहे तसं आहे हे आहे ते आहे, झालं एका छोट्या व्यक्तीनं सगळं घालवलं. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही या गोष्टीचं चिंतन म्हणून जीवनामध्ये जर केलं, या सगळ्या गोष्टींना जीवनामध्ये जर घेतलं तर निश्चित रूपानं सगळं होऊ शकतंय. एक गोष्ट लक्षात घ्या, आमचं जीवन काय असेल तर एक खुली, आमचं जीवन एक खुला पुस्तक आहे. या गोष्टीचे चिंतन करा. आमचं जीवन म्हणजे एक खुलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये निश्चित रूपानं प्रत्येक पृष्ठ हे खुलं असणं आवश्यक आहे. प्रत्येक पंक्ती स्पष्ट असणं आवश्यक आहे आणि प्रत्येक पान आणि शब्द वाचता यायला पाहिजे. असं जर निश्चित रूपानं तुमचं जीवन असेल तर तुमचं जीवन म्हणजे उघडलेलं पुस्तक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर पंक्ती वेगळी, पृष्ठ वेगळे आणि वाचायलाच येत नसेल तर तुमचं जीवन हे बंद पुस्तक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु आपलं जीवन बंद पुस्तक होता कामा नये, तर आमचं जीवन एक खुलं पुस्तक होणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, मी कायमस्वरूपी म्हणतोय एक वाक्य की जीवन काय असेल
तर जीवन म्हणजे निश्चितपणं पुस्तकाचं पहिलं पान म्हणजे जन्म आहे आणि पुस्तकाचं शेवटचं पान म्हणजे मरण आहे. त्या पुस्तकामध्ये काय लिहिणार आहे हे आमचं जीवन आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यावर चांगलं सुद्धा लिहू शकताय, त्याच्यावर वाईट सुद्धा लिहू शकताय, त्याच्यात काळा बाजार बी करू शकताय, त्याच्यावर मायाचारी बी करू शकताय, सगळ्या गोष्टीच्या पद्धती त्यात करू शकताय. परंतु दोन गोष्टी मात्र लक्षात घ्या, त्या पुस्तकाचा पहिलं पान आहे ते जन्म आहे आणि शेवटचं पान आहे ते मरण आहे. ते कुणालाही चुकलं नाही. किती काय केला त्या सगळ्या गोष्टीचं निश्चित रूपाने तुम्हाला उत्तर किंवा त्या सगळ्या गोष्टी केलेल्या त्या सगळ्या गोष्टीनं भोगायला मात्र लागणार. ही गोष्ट चिंतनात आणा. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आणि आचार्य भगवंतांनी वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळे उदाहरण देऊन अतिशय सुंदर सांगितले आहे की आम्ही काय करतोय आणि काय करायला पाहिजे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की बघा, बऱ्याच जण काय होतात माहिती काय, या सगळ्या गोष्टी दागवण्याचा प्रयत्न करतात, बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे नेण्याचा प्रयत्न करतात. आचार्य भगवान उमास्वामीजी सुद्धा तत्वार सूत्र या ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये 16 नंबरचं सूत्र सांगतात की आजचा जो धर्म आहे तो धर्म जर पालन केलं नाही तर आमची काय अवस्था होईल. आज नुसतं बऱ्याच वेळा काही गोष्टी केल्यानंतर आम्हाला बऱ्याच वेळा स्त्री पर्यायाची प्राप्ती झालेली आहे. परंतु जर ते मिळून सुद्धा आम्ही जर त्या गोष्टी सोडल्या नाही तर आचार्य भगवान उमास्वामीजी 6व्या अध्यायामध्ये 16 नंबरचं सूत्र सांगतात, माया तैरग्य योनस्य. मायाचारी केल्यामुळं तिर्यंची गतीचा बंद होणार आहे. मग आम्ही साप, उंदीर, ढास, किडा, मांजर, कुत्रा, बैल, तिर्यंची गती जे काय काय त्या सगळ्या पर्यायाला जाऊ शकतोय. चिंतन करणं आवश्यक आहे. मायाचारी एवढी खतरनाक आहे. हा असा एक साप आहे की वाकडा तिकडाच चालतोय. साप काय सरळ चालतोय. परंतु एक गोष्ट आहे, या सापाला सुद्धा आपल्या घरात आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या मोक्षरूपी घरात जायचं असेल तर तुम्हाला सरळ बनावंच लागते. सापाला त्या वारुळामध्ये जात असताना वाकडा तिकडा गेला तर अडकून बसेल. तर सरळ होऊनच त्या वारुळामध्ये जायला लागते. ही गोष्ट लक्षात घ्या. तसं आमच्या जीवन रूपी की नाही मोक्ष रूपी घरामध्ये किंवा मोक्ष रूपी महलामध्ये आम्हाला प्रवेश करायचा असेल तर आम्हाला निश्चितपणे सरळ बनावं लागेल. आम्हाला मायाचारी सोडावं लागेल आणि कपटाचार आम्हाला त्याग करावे लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याशिवाय निश्चितपणे त्या गोष्टीपर्यंत आम्ही 3 काळात पोहोचू शकत नाही. आणि हे जर पोचायचं असेल तर याचं चिंतन मनामध्ये तुम्ही करावं. या सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन करावं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जर हे घालवायचं असेल मायाचारी, त्याच्यावर सगळ्यात मोठा उपाय काय असेल? सगळ्यात मोठा उपाय, सरळता आणण्यासाठी सगळ्यात मोठे उपाय नियम, संयम, तप. आणि साधारण अवस्थेमध्ये सगळ्यात मोठा उपाय असेल तर हसणे हा सगळ्यात मोठा उपाय आहे. बऱ्याच जणांना वाटते. एक गोष्ट लक्षात घ्या, मुस्कुराना हर किसी के बस की बात नहीं. मुस्कुराना हर किसी के बस की बात नहीं. वही मुस्कुरा सकता है जो दिल का अमीर और सरल है. काय म्हणलं मी? मुस्कुरा हर किसी के काम नहीं, वही मुस्कुरा सकता है जिसके दिल में, जिसका दिल अमीर और जिसका दिल सरल है वही मुस्कुरा सकता है. म्हणून राष्ट्रसंत तरुण सागर महाराज जी आपल्या प्रवचनात कायम म्हणायचे की हसना पुण्य और हसाना महापुण्य है. काय म्हणलं मी? हसना पुण्य और हसाना महापुण्य है. ज्याच्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये विपरीत आलेलं आहे, त्या व्यक्तीला सुद्धा निश्चितपणे हसवण्याची किमया जो व्यक्ती करणार आहे त्याला महापुण्य लागणार आहे. कारण की जीवनातले सगळे गम, दुःख, सगळे दुःख, सगळ्या वाईट गोष्टींना एका क्षणामध्ये तो विसरून जातोय. म्हणून निश्चितपणे सरळता आणण्यासाठी सुद्धा हसणे सुद्धा एक सगळ्यात मोठा मार्ग आणि उपाय आहे. यावेळी दुसऱ्यांच्यावर हसू नका. काय म्हणलो? तुमच्या अंतरंगावर, तुमच्या स्वतःवर हसा. ज्यावेळी तुम्हाला वाटलं
हसायला सांगितलंय, मग काय उद्यापासून सगळ्यांच्यावर हसतो की. परंतु पहिलाच अट ब्रॅकेटमध्ये सांगितलंय, स्वतःवर हसायचं आहे. ज्या ज्यावेळी निश्चित रूपानं वाईट विपरीतता किंवा वाईट गुण किंवा मायाचारी वगैरे अंतरंगात येते त्यावेळी स्वतःवर हसा. तुमचं स्वतःचं मन सांगेल बाबा ही मायाचारी करल्यास तू मायारी त्याग करून टाक, तरच तुला व्यवस्थित हसायला. नाही तर हसणं सुद्धा तुमचं तोंड एरंडेतील पिल्यासारखं दिसेल. परंतु ज्यावेळी अंतरंगातला कपटाचार, अंतरंगातला मायाचार निघून जाणार आहेत, त्यावेळी जे चेहऱ्यावर हावभाव येणार आहेत ते ओरिजिनल, डुप्लिकेट येणार नाहीत. आणि किती कोण व्यक्ती असेल ते डुप्लिकेट चेहऱ्यावर भाव आणा म्हटलं तर आणू शकणार नाही. यदि अंतरंगात विकल्प असेल, संकल्प असेल, मायाचार असेल, कपटाचार असेल, त्यावेळी त्या व्यक्तीला हसायला सांगितलं तर तो व्यक्ती 3 काळात हसू शकणार नाही. रडेल, विपरीत भाव करेल, गप बसेल, परंतु हसू मात्र शकणार नाही. त्याचं मूळ कारण म्हणून मी सांगितलं, कपटाचारवर, मायाचारवर सगळ्यात मोठा उपाय काय असेल तर हसणे. परंतु स्वतःवर हसणे हा सगळ्यात मोठा उपाय आहे. याचं चिंतन करा. आम्ही या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, लई मोठं काय या धर्माच्या माध्यमातून लई मोठं काय आपण शिकायचं आहे, लई साधी सोपं आहे. आणि खरोखर तुम्हाला सरळ बनायचं असेल, काय सांगू, काय सरळ बनायचं असेल तर सगळ्यात मोठा एक पर्याय आणि मार्ग सांगतो. आजपर्यंत कुठल्या प्रवचनात कुठल्या महाराजांकडनं कुणाकडनं तुम्ही ऐकलं नसेल, कारण की मी माझ्या जीवनात यूज करतोय म्हणून की नाही मी आज कायमस्वरूपी हसत असतोय. कुणाला बी हसायला येत नाही. जरा घरातले असणारी, घरात काय काय होतंय त्यांनी ना हसा म्हणा की 3 काळात हसू शकत नाही. परंतु माझा सगळ्यात मोठा राज, माझ्या गुरूंनी मला दिलेला सगळ्यात मोठा राज आहे. काय म्हणायचे की कलशसागर, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात कुठेही कुठेही जावा, कितीही मोठं व्हा, कितीही बारकं राहा, काही बी करा, कुठल्याही अवस्थेला असा, परंतु एक गोष्ट मात्र विसरू नका. तुम्हाला जर कायमस्वरूपी हसत राहायचं असेल, कायमस्वरूपी सरळ राहायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट विसरू नका, तुम्ही कायमस्वरूपी जास्तीत जास्त नाही बारक्या मुलांच्यात आणि म्हाताऱ्या माणसाच्यात राहा. तुम्ही कायम हसत राहत आहे आणि मी आजपर्यंत ती पाळलेलं आहे. जास्त मी लहान मुलांच्यात असते आणि त्याच्यात तर सगळ्यात जास्त आजी आजोबांच्या बी जवळ असते. सगळ्यात जास्त निश्चितपणे तरुणांच्या पेक्षा, युवक युवतींच्या पेक्षा आजी आजोबांचा माझ्यावर लई जीव आहे. याचं मूळ कारण काय, त्यांच्यावर बोलणं, त्यांच्यावर वागणं चांगलं वाटते मला. कारण की त्यांच्या मनात बी काय नसते. एक लहान मुलं सरळ असतात की त्यांच्या मनात अंतर्गत बाहेर एक आत एक हे वागत नाहीत. तसं जी म्हातारी झालेली माणसं आहेत ती सुद्धा नाही तशीच असतात सरळ. त्यामुळे त्यांच्या सानिध्यानंतर आपण बी सरळ बसतोय म्हणून हसायची कला मला आलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही बी तुम्हाला जर करायचं असेल असं तर लहान मुलांच्यात आणि म्हाताऱ्या माणसांच्यात राहावा. जी जास्त म्हातारा झाल्यानंतर मधल्यात राहतील आणि महाराज असं कसं झालं मला येऊन विचारला सरळ. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, बच्चों जैसी सरलता सुख का कारण, बच्चों जैसी सरलता सुख का कारण, लेकिन बड़ों जैसी मायाचारी दुख का कारण. काय म्हटलो मी, बच्चों जैसी सरलता सुख का कारण और बड़ों जैसी मायाचारी वो दुख का कारण. ही गोष्ट लक्षात घ्या. आमच्या जीवनामध्ये दुःखाचं काय कारण असेल तर मोठ्यांच्या मध्ये जी मायाचारी असते ती मायाचारी दुःखाला कारणभूत आहे. जर सुखाला काय कारणभूत असेल, लहान मुलांच्यात जी सरलता आहे ती कधी बघा काय सांगितलं, काय केला, काय पाहिजे असेल तर रडतील, असं रडतील. ती सगळं सर्व सोडून आणि थोड्या वेळाने सगळं विसरून जातात आणि एकसारखं होतं. आता 2 मुलं जर नाही एकमेकांना नाही मारामाऱ्या भांडणं जरी केली, थोड्या वेळाने ते सगळं विसरून आणि खांद्यावर हात टाकून फिरतात आणि मोठ्यांच्यात भांडणं म्हणतात की भांडणं कशाला, नुसतं बोलणं झालं वर्षानुवर्ष तिड आणि डोक्यात किड, वर्षानुवर्ष त्यांचं तिड असते आणि डोक्यात किड असतात. चिंतन करणं आवश्यक आहे. मी एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जर सरळ बनायचं असेल तर लहान मुलांसारखं बना, त्या लहान मुलांच्यात राहा. निश्चितपणे तुम्ही सरळ बनशीला. तुमच्या जीवनाला एक निश्चितपणे सुखाची कल, सुखाची एक किनार आणि सुखाची एक सुरुवात मिळेल. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जर हे केलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाला दुःखाची कल, दुःखाची शेवट आणि दुःखाची सुरुवात मात्र मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या.
आम्हाला सुखात राहायचं आहे की दुःखात राहायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचं चिंतन तुम्ही करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची बाब काय असेल तर आचार्य भगवान कायम सांगायचे सरलता कशी असायला पाहिजे याचं उदाहरण पद्मानयोग ग्रंथामध्ये येते. भगवान महावीरांच्या काळामध्ये कारण की सांगितलं जाते, एक गोष्ट लक्षात घ्या, आदिनाथांच्या पासून नाही पार्श्वनाथांच्या पर्यंतचा जो काळ होता ते सगळे जे शिष्य होते ते सरळ परिणाम होते आणि महावीरांच्या काळात जे सगळे होते ते वक्र परिणाम होते. मग आम्ही तुम्ही कोण आहे? महावीरांच्या काळात आहे. प्रथमानयोग मध्ये उदाहरण येते की असं उदाहरण येतात की ज्यावेळी आदिनाथांच्या तीन मधल्या काळामध्ये जे महाराज जे दिगंबर म्हणून असे त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर ज्यावेळी वैराग्य होणार त्यावेळी दीक्षा घेणार, दीक्षाचे आचरण करत असणार. आणि एकदा काय झालं, त्यावेळी सगळे शिष्यकणे आहारला गेलते आणि त्यातला एक शिष्य लय वेळानं आला आहारासनं. मग गुरूंनी विचारलं एवढ्या लेट का झालं? तर येताना वाटेमध्ये कणे नटीचं नृत्य चालू होतं आणि ते बघत थांबलो. दिगंबर महाराजजी प्रथमानयोगमध्ये आहे, सत्यकथा आहे. त्यावेळी महाराजांनी समजावून सांगितलं की दिगंबर मुनिराजांनी नटीचं नृत्य वगैरे काय बघायचं नसतंय. ठीक आहे म्हटले महाराज, तुम्ही काय दिशेला ते प्रायश्चित घेतो मला क्षमा करा, हे काय मला माहित नव्हतं. मग त्यांनी प्रायश्चित घेतलं, ठीक आहे म्हटले. दुसऱ्या दिवशी परत तेच शिष्य परत लेट आले. महाराजांनी विचारलं आज का लेट? आज नटाचं नृत्य बघत होतो. होय महाराजजी म्हणले, आचार्य महाराज म्हणले अरे कालच सांगितलं नटीचं नृत्य बघ, तुम्ही सांगितलं कुठं होता, तुम्ही नटीचं नृत्य बघायला सांगितलं म्हणून मी आज नटाचं बघितलो. सरळता सांगालोय मी, सरळता सांगालोय. त्यावेळी त्या शिष्याला आचार्य भगवंतांनी समजून सांगितलं की बाबा नटाचं सांगितलं नटीचं वेळ बघायचं नाही, कोणत्याच प्रकारचं नृत्य महाराजांनी बघायचं नसते. कुठलेही विकार काम विकार निर्माण करणारे कोणत्याही क्रिया संगीत आदी क्रीडा आदी गोष्टी बघायच्या नसतात. ज्या धार्मिक असतील त्या गोष्टी सोडून बाकीच्या बघायच्या नसतात हे सांगितलं. मग कळलं महाराज ठीक आहे, मी काय दिशेला ते प्रायश्चित करतो, मला क्षमा करा, मला हे काय माहित नव्हतं. आणि क्षमा स्वीकारून परत ते सगळं प्रायश्चित घेऊन त्यांनी स्वीकारलं. अशी सरळता असायला पाहिजे. त्या व्यक्तीला काहीच कुठल्या गोष्टीची माहिती नव्हती. आज सगळ्यात जास्त सगळ्यात मोठं विश्व आमच्या अंतरंगातच घेऊन बसलोय. हे असं आहे, हे तसं आहे, हे आहे, हे त्या आहे, झालं मोठा संसार इथंच आहे. हो तेरे घट में राग बसे, तेरे घट में राग बसे, तेरे घट में मायाचारी, तेरे घट में राग बसे, तेरे घट में मायाचारी. बाहर ढूंढ रहा है, बाहर ढूंढ रहा है तू सरलता, सरल परिणामी नहीं मिलेगा बाहर को कोई सरलता और कोई समीपता. आचार्य भगवंतांनी सुंदर असा लेख लिहिला आहे आणि त्या लेखामध्ये हे वाक्य आहे. आम्ही सगळीकडे बाहेर हुडकावले. एक गोष्ट लक्षात घ्या, जयसिंगपूरचे एक व्याख्याते आहेत, आवटी सर त्यांना म्हणतात, एक प्रसिद्ध व्याख्यात आहेत. दशलक्षणमध्ये सुद्धा बऱ्याच विषयावर बरेच चिंतन मांडणारे. ते कायम म्हणतात, एक वाक्य त्यांचं फेमस आहे, ग्रंथात देव नाही पंथात देव नाही, ग्रंथात देव नाही पंथात देव नाही, हृदयात देव आहे कोणी अनाथ नाही. आम्ही या गोष्टीचे चिंतन करणं आवश्यक आहे की कुठल्या ग्रंथात देव नाही, कुठल्या पंथामध्ये देव नाही, कुठल्या तीर्थक्षेत्रावर देव नाही. जिकडे तिकडे आम्ही देव 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 हुडकाले. देव कुठं असेल तर खरा आपल्या हृदयामध्ये आहे. त्याला उजागर करण्यासाठी आमच्या अंतरंगात सरळता येणं आवश्यक आहे. त्यावेळी देवपणाला आम्ही उजागर करू शकतो. ही गोष्ट लक्षात. कारण की आज कसं झालं माहिती आहे, आम्हा सगळ्यांना बांधून घातल्यासारखं झालंय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही बांधून न घेता कसं राहील पाहिजे माहिती काय, तेच आवटी सर परत एका कवितेमध्ये म्हणतात. त्या कवितामध्ये सुंदर आवटी सरांनी म्हणलेलं आहे. त्यांची बरीच वाक्य आणि बऱ्याच कविता एकदा मी वाचल्यानंतर लगेच माझ्या लक्षात राहतात. मी कधी ते पाठांतर केलं नाही, कधी काही लक्षात ठेवलं नाही, कारण की शब्द महत्वाचे आहेत. आम्ही जीवनात घेताना त्या गोष्टीला व्यवस्थित रूपामध्ये घेणं आवश्यक आहे. ते कायम त्यांच्या कवितामध्ये एका म्हणतात, दोनच शब्दामध्ये कविता करून एवढी सुंदर अर्थ देऊन जाते. गुंताती गुंतुनी पाय माझा मोकळा,
आणि रंगाती रंगुनी रंग माझा वेगळा. अतिशय सुंदर वाक्य म्हणलेले. गुंत्यामध्ये गुंतून सुद्धा माझा पाय मोकळा आहे, रंगात रंगून सुद्धा माझा रंग वेगळा आहे. किती बाहेरनं मला रंगवलं, काही लावा, किती रंगवा, परंतु माझ्या आत्म्याचा जो रंग आहे तो पांढरा शुभ्र धवल आहे. तो रंग कोण रंगवू शकत नाही. माझा सगळी जण रंगवले तरी माझा रंग मात्र वेगळा आहे. आणि कुठल्याही गुंत्यात जरी गुंतलो तर माझा निचुरबान पाय मात्र मोकळा आहे. संसारात असं गुंता. मी संसारात पडा म्हणलो नाही, आता संसारात तुम्ही पडलायच, कशाला सांगायला लागते. गुंताना असं गुंता की पाय मोकळा राहिला पाहिजे. कवा मी बाहेर पडायचं म्हणलं तर नाहीतर आम्ही काय करतोय माहिती काय, पाय असं बांधून घेतोय, हत्ती लावून ओढलं तर निघणार नाही. म्हणून मी काय म्हणतोय, एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत का नाही पाण्यामध्ये नाव आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु ज्यावेळी नावेत पाणी नाही त्यावेळी बिघडणार आहे. जोपर्यंत तुम्ही संसारात आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु तुमच्याच संसार येणार आहे त्यावेळी मात्र बिघडणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे संसारात आत घेऊ नका. संसारात तुम्ही राहा. जसं बाजारात गेल्यावर आम्ही आता कुठली वस्तू पाहिजे, समजा बाजारात गेले ड्रेस आणण्यासाठी किंवा साडी आणण्यासाठी तुम्ही बाजारात गेलाय समजा, तर ती साडी आणत असताना साडी आणायसाठी गेलाय, दुसरी बरंच बाजारात दुकानं असतात, त्या दुकानाकडे लक्ष जात नाही तुमचं. फक्त कुठं लक्ष जाते, जिथं साड्या अडकवल्यात तिथंच लक्ष जाते. तसं आम्ही संसारात राहिल्यानंतर आमचं लक्ष फक्त मोक्षाकडेच पाहिजे. संसारातल्या भूलभुलैयाकडे लक्ष देऊ नका. तो भूलभुलैया म्हणजेच मायाचार आहे. काय म्हणलो, तो भूलभुलैया म्हणजेच मायाचार आहे, आणि तो भूलभुलैयाच म्हणजे निश्चितपणे कपटाचार आहे. ही गोष्ट लक्षात. त्यातून वाचायचं असेल तर या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्याचा निश्चितपणे चिंतन मनन करा, आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडचेला. आणि म्हणून आम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर या सगळ्या गोष्टीपासून आम्ही दूर होणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, दोष को हटाने से हम निर्दोष बनेंगे, दोष को हटाने से हम निर्दोष बनेंगे, लेकिन दोष को पालते जाएंगे तो हम सदोष बनते जाएंगे. दोष को हटाने से हम निर्दोष बनेंगे, लेकिन दोष को पालते जाएंगे तब हम सदोष बनेंगे. एक गोष्ट लक्षात घ्या, मराठीमध्ये सांगतो की ज्यावेळी दोष आम्ही हटवत जाईल, एक एक वाईट गुणांना काढून टाकत जाईल, त्यावेळी आम्ही निर्दोष बनत जाणार आहे, सगळ्या दोषांना मुक्त होत जाणार आहे, आणि एक दिवस अर्हंत पदाला प्राप्त करू शकतोय. कारण की सगळ्या दोषांपासून दूर होणे म्हणजे अर्हंतपण आहे. 18 दोषांना रहित होणे म्हणजे अर्हंतपण आहे. आणि त्या दोषांना आम्ही पाळत बसलो, ते दोष सगळे जीवनात घेत बसलो, तर आम्ही सदोष बनणार आहे, म्हणजे दोषाचा भंडार बनणार आहे. जेवढा तुम्ही रेल्वेतून जाताय की नाही, बसमधून जाताय, रेल्वेच तिकीट काढल्यावर रेल्वेमध्ये बसल्यानंतर पहिल्याच त्या कंपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर तिथं वर एक बोर्ड लावलेला असतोय, कम सामान ज्यादा आराम, ज्यादा सामान कम आराम. वाक्य लिहिलं असते. वाचलंय की नाही कधी? मला तिकडं कुठं लक्ष असते, फक्त लाडू, चिवडा आणि फराळ. बसमध्ये बसल्यावर, रेल्वेत चढल्यावर तेच की, हे कुठे ठेवलंय, ते कुठे ठेवलंय. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या संघातले अभिनंदन सागर महाराज एक होते, ते कायम सांगायचे, आम्ही कितीही सांगितलं तर बदल होणार किंवा नाही या गोष्टी तुम्ही घेण्यावर आणि तुमच्यावर आहे. कारण की महाराजजी काय म्हणायचे, काय तुम्ही यायचं म्हणून आम्ही सांगायचं, आम्ही सांगायचं म्हणून तुम्ही ऐकायचं, परंतु आम्ही सांगितलं तुम्ही ऐकायचं नाही. हे असं तुम्ही म्हणलाय ना. तुम्ही आल्यावर आम्ही रात्री भोजन त्यागचा नियम द्यायचा, तुम्ही सुद्धा आवडीनं तो रात्री भोजन त्यागचा नियम घ्यायचा, परंतु एक दिवस रात्री भोजन चुकल्यावर तुम्ही लाडू फळावर ताव मारायचा. हे असंच चालच म्हणाले. चालणार नाही असं झालं, हे सांगायचंय. असंच चालून चाललं नाही. या गोष्टीला, या नीतीला आम्ही बदलणं आवश्यक आहे. त्याच वेळी निश्चितपणे जीवनामध्ये कल्याणाचा मार्ग मिळणार आहे. आज जर आम्हाला सदोष बनायचं, सदोष जर न बनता आम्हाला निर्दोष बनायचं असेल तर अंतरंगातल्या एक एक दोषांना आम्ही काढून टाकणं आवश्यक आहे. जेवढे वाईट आहेत, जे कुकर्म आहेत, जी पाप आहेत, जी दोष आहेत, त्या सगळ्या दोषांचा त्याग करून जेवढे धर्माच्या व्यक्ती आहेत, धर्माच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींना आमच्या जीवनामध्ये स्थान देऊन आम्ही आनंदपूर्वक जीवन जगणं आवश्यक आहे.
तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात हे आनंदपूर्वक जीवन जगावं एवढी भावना करतो. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, मी कायमस्वरूपी माझ्या जीवनामध्ये डायरीमध्ये लिहिलेले एक वाक्य कायमस्वरूपी सांगतोय की सरल से सरलता मिले, सरल से सरलता मिले, कपटता से प्रभु दूरी, कपटता से दुर्गती मिले, सरलता से सिद्धन गती. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जीवनामध्ये जर सरलता आम्ही जर आमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणली तर आम्हाला जगाकडून सरळताच मिळणार आहे. दुसऱ्याला जर आम्ही जय जिंत केला तर दुसरा वाकून आम्हाला जय जिंत करेल आणि दुसऱ्याला पुढचा एक लावल खान्न दिशी. त्यामुळे आम्ही सरलता दिल्यानंतर आम्हाला सरलता मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आम्ही कपटता दिल्यानंतर आमच्यापासून प्रभू सुद्धा दूर होणार आहेत. माणसं दूर व्हायचं लय ना भो, प्रभू आमच्यापासून दूर होऊ शकतात कपटतेमुळं. त्याच्या पुढे जाऊन आहे कपटतासी दुर्गती मिले, आणि कपटतेमुळे आम्हाला काय मिळणार? दुर्गती, नरक किंवा तिर्यंची गती प्राप्त होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. सरलतासे सिद्धन गती, आणि सरलता प्राप्त केल्यामुळे आम्हाला भविष्यामध्ये सिद्ध गती मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. मी एवढीच भावना करतो की तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करावा. कारण की एक गोष्ट आहे, जीवन का विकास किसी आसन से नहीं होता. आम्ही चिंतन करणं आवश्यक. बसण्यावरून लय काय काय होते या चिंतनात आम्ही पोचणं आवश्यक आहे. जीवन का विकास किसी आसन से नहीं होता, वरन जीवन का विकास आचरण से होता है. जीवन का विकास आसन से नहीं होता, जीवन का विकास आचरण से होता है. या तत्वाला घेऊन आम्ही पुढे जाणं आवश्यक आहे. मी एवढीच भावना करतो की तुमच्या जीवनातील कपटाचार, मायाचार या सगळ्या गोष्टींना तुम्ही काढून तुमच्या जीवनाचा उत्कर्ष आणि आदर्श साधावा. आणि ज्यावेळी मायाचार आणि कपटाचार तुमच्या अंतर्गत येईल, तुमच्या स्वतःवर हसा आणि ते मायाचारला, कपटाचारला काढून टाका. हे मन, तू अंतरंगामध्ये त्या मायाचारला साथ द्यायलायस, त्या अंतरंगामध्ये मायाचारला स्थान द्यायलायस, त्या मायाचारला काढून टाक. हाच तुझ्यावर. हे सूत्र एक लय भारी गटवते. परमपूज्य मुनिश्री संस्कार सागरजी महाराज, जे नंतर काही कारणास्तव त्यांची दीक्षा शोधून परत परमपूज्य मुनिश्री 108 प्रशम सागरजी म्हणले आणि त्यांची कलकत्त्यामध्ये समाधी झाली. त्यांची एक गोष्ट खरोखर आवडायची. ज्यावेळी मी आईलक अवस्थेमध्ये होतो आणि टाकळीची पूजा चालू होती, 12 वर्ष पूर्तीचं मोठं विधान होतं, आणि मी महिषा आश्रममध्ये आचार्य सन्मत सगळ्यांचा आहार करून मग रोज टाकळीला जाणार, रोज संध्याकाळी परत येणार. तिथनं जवळ टाकळी माझ्या मते 15-16 किलोमीटर असेल. रोज त्यांचा आहार करवायचा, तिकडे जायचं पूजेला, पूजा दिवसभर सगळे तिथं पार पाडायचं आणि यायचं. स्वाध्यायामध्ये ज्यावेळी स्वाध्यायाला बसल्यानंतर काय झालं माहिती काय, एक दिवस स्वाध्यायाला बसलेलो, संस्कार सागरांचा विषय सांगले की किती सरळता आणि कशा गोष्टी पाहिजेत ही गोष्ट आहे, कसं प्राप्त करायचं सरळतेला हे सांगले, मायाचारी कशी काढून टाकायची. आणि काय झालं, टाकळी हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे माहिती काय, द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. तिथं द्राक्षे येतात, सीझनला द्राक्षे तर एवढे असतात की द्राक्षे सगळी जेवढी जैन लोक आहेत ते सगळ्यांची द्राक्षाची शेती आहे. आणि काय झालं, सीझन चालू झाला आणि आम्ही स्वाध्यायाला सकाळी बसलो आणि महाराजांना संस्कार सागर महाराजांना एवढा खोकला लागला आणि आम्ही सगळी स्वाध्याय करले, सगळी एकमेकांच्यात आहे. मी महाराजांच्या शेजारीच होतो आईलक अवस्थेमध्ये, कारण की नंबर आमचा शेवटचा त्यावेळी, शेंडफळ आम्ही सगळ्यात शेवटचा नंबर. त्यावेळी बसलेलं शेजारी महाराजजी एकटेच म्हणलेत खोकत असताना, खोक द्राक्षे खातोयस खोक. एवढं हसा लागलो मी, मला पहिल्यांदा काही कळलं नाही महाराजी काय म्हणलं. अरे महाराज आता कुठे द्राक्षे खाले तर, आणि परत महाराज म्हणले खोकतोयस द्राक्षे खा. मग लक्षात आलं चौक्यामध्ये द्राक्षाचं प्रमाण वाढल्यामुळे खोकला लागलाय, म्हणून महाराजी सरळतापूर्वक म्हणल्यात, स्वतःला टोकाल्यात, स्वतःला सांगाल्यात, हे बाबा तू अंतरंगामध्ये जे वाईट काम करलाय ते पहिला सोडून दे, मग तुझ्या जीवनात चांगलं होईल. तुझ्या अंतरंगातली कपटाचार मायाचारीपणा सोडून टाक, मग तुला सरळता प्राप्त होईल. महाराजांचं उत्तम उदाहरण मला आज लगेच पटलात आलं म्हणून मी सांगितलं. अशी सरळता पाहिजे की कधी कधी काय चुकलं तर स्वतःला नाही फार दिवशी कानपाड लावायची. चुकलाय ना का तूच सण कर. आता डोकं दुखलं की आम्ही कसं करत नाही, जरा काय झालं लगे डॉक्टर आहेत, मनोज पाटील, रणजित पाटील, राहुल कमते सगळे आहेत. इथं आहेत आमच्या वनिता चौगले डॉक्टर आल्या तिथं, सगळे लगे आम्ही डॉक्टर कधी तर निश्चितपणे स्वतःला टोकलाय काय की कशामुळे झालं
किंवा त्याच्या पुढे जाऊन काही वाईट घटना घडतात, त्या घटना घडल्यानंतर स्वतःला कधी टोकलंय आम्ही की मी चित रूपाने तुझ्यामुळे हे झालंय, अंतरंगात सगळं ठेवलंयस, काढ 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 म्हणलंय कधी? हे म्हणायला पाहिजे. त्याच वेळी सरळता प्राप्त होणार आहे, त्याच वेळी निचळून मायाचार निघून जाणार, त्याच वेळी कपटाचार निघून जाणार. ही गोष्ट लक्षात घ्या. मी एवढीच भावना करतोय की एक गोष्ट लक्षात घ्या, एक भाव मनात ठेवा. अंधाराला घाबरत नाही, सूर्याची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही, सूर्याची साथ आहे. मोडेल पण असत्य समोर झुकणार नाही, जैनांची जात आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. या भावीवर निचूरपणा अंतरंगात काय आहे ते सगळं काढून टाका, काही ठेवू नका. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, तो सिंह होता, त्या सिंहाला माहित होतं मी बकरीच्या कल्पामध्ये राहतोय, परंतु एक दिवस डरकाही फोडला नाही. वाघ तो वाघच, डरका एकदा फोडणार. कारण की सन्मत सागरांचे शिष्य आहोत, धर्माचा डंका वाजवणारच. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही चिंतन करा, विसरू नका मी वाघ आहे, मी नव तुम्ही हो, मी आहे मोठा लोक बघायलाच माझ्या, तुम्ही विसरू नका. कारण की आम्ही महावीरांचे वंशज आहे, आम्ही आचार्य शांतीसागरांचे वंशज आहे, आम्ही आचार्य भगवान विद्यासागरांचे वंशज आहे, आम्ही आचार्य भगवान सन्मतसागरांचे वंशज आहे. कधी विसरता कामा नये. ज्या वंशामध्ये, ज्या परंपरेमध्ये या सगळ्या गोष्टींना काढून टाकायची क्षमता निचूरपणा आमच्यामध्ये आचार्य भगवंतांनी आम्हाला दिल्या, तो मार्ग कधीही विसरता कामा नये. त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न पुरुषात तुम्ही करा. एक दिवस तुम्हाला सुद्धा त्या आचार्य भगवंतांचा आणि साक्षात जिनेंद्र भगवंतांचा मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी एवढीच भावना करतो की त्या मार्गावर जाण्याचा पुरुषात तुम्ही करावा. मी जाता एवढेच भाव करतो, मानव जीवन मिला है बेस्ट, उसे मत जाने दो वेस्ट. मानव जीवन मिला है बेस्ट, उसे मत जाने दो वेस्ट. पाप को दो रेस्ट, अपने आप की कर लो टेस्ट. पाप को दो रेस्ट, अपने आप की कर लो टेस्ट. तभी हम सबको मिलेगा मोक्ष का एवरेस्ट, तभी हम सबको मिलेगा मोक्ष का एवरेस्ट. जय बोला आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी महाराज की.